आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. घराच्या बाबतीत मला तर कधीच काही वाटत नाही. मी यापेक्षाही छोट्या घरात लहानाची मोठी झाली आहे. अगं असं काय बडबडतेस तू? तू याआधी कधी घर सोडून कुठे गेली होतीस का? कुठेच नाही, कारण आम्ही स्वतःच त्या घरामध्ये तुला लहानाचं मोठं केलंय. विश्वास बसत नसेल तर आईला विचार. तुम्ही काय तिचं मनावर घेताय? जेव गपचूप अतिथी. पण ही असं अचानक काय बोलली? तेच तर, आमच्या मॅडम आता नाटकात काम करतायत आणि सध्या वेळ मिळाला ना की सतत नाटकाची वाक्य पाठ करणं सुरू असतं. आता पण ती तेच करत होती. नाटकातलाच डायलॉग होता हा. आपल्या बोलण्यात चपखल बसला म्हणून बोलून गेली. काय सांगताय काय? मला तर बाई हे नवलच वाटतंय सगळं. विश्वास बसत नाहीये का तुम्हाला? थांबा, तुम्हाला पुढचा डायलॉग सांगते. आदिती, मगाचा डायलॉग परत बोल बरं. आपण त्या दिवशी सारखी रिहर्सल करू. चल. घराच्या बाबतीत तर मला कधीच काही वाटलं नाही. मी यापेक्षाही छोट्या घरात लहानाची मोठी झाले. तुम्ही असं का बोलताय राजकुमारी साहेबा? आम्ही असं बोलतोय कारण तुम्ही आम्हाला आपलं म्हटल्यावर आम्ही आता राजकुमारी आहोत. पण याआधी आम्ही राजकुमारी आहोत हे आम्हाला माहीतच नव्हतं. त्यावेळी जिथे राहता येईल तिथे आम्ही राहत होतो आणि जसं जगता येईल तसं आम्ही जगत होतो. तुम्ही आता काहीच काळजी करू नका राजकुमारी साहेबा. हा राजमहाल आता कायमचा तुमचाच असणार आहे आणि या राजवाड्याच्या वारसदारही तुम्हीच असणार आहात. आता पटकन जेवून घ्या. अगं बाई, भारीच नाटक आहे की. अजून पुढे बरंच मोठं नाटक आहे. आमचं आता इथपर्यंतच पाठ झालंय. बरं, जेवण थंड होईल, तुम्ही आधी पटकन जेवून घ्या बघू. मी काय म्हणते, तू पण घे की जेवायला. नाही आता साहेब, तुम्ही घ्या ना जेवून, मी बसेन नंतर. अगं हे म्हणजे आम्ही तुझ्याच घरी बसलोय आणि तुझ्याच आधी जेवतोय. ताई, हे माझं नाही तुमचंच घर आहे आणि आम्ही आताही तुमच्यासोबत तुमच्याच घरी राहतोय आणि यापुढे आता कोणीही काही बोलायचं नाहीये आणि मला जेवणाचा आग्रहही करायचं नाही. जेवून घ्या बरं पटपट, नाही तर जेवण थंड झालेलं मला अजिबात चालणार नाही. झोपूया आता पटकन. आई, तू कमला आजीला आणि रूपा मावशीला